सध्या एकच न्यूज आहे. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये पेटलेले युद्ध आणि त्या युद्धामुळे जागतिक स्तरावर बसलेली झळ. म्हणजे ह्या देशांमध्ये चाललेलं युद्ध, त्यामुळे बाकीच्या देशांना होणारा त्रास किंवा ह्यांच्यामध्ये इकडून यांनी मिसाईल्स फेकले, त्यांनी त्यांच्या शाळेवरती बॉम्ब टाकला, एवढे मेले तेवढे मेले, हे जहाजांवरती हल्ले केले ते केले. म्हणजे जर पाहिलं ना तर पूर्ण चर्चा जी न्यूज चॅनलवरती आहे ती फक्त एवढीच आहे. परंतु हा मॅटर कुठून सुरू झाला किंवा याचं मूळ कारण काय याच्यावरती जर आपण माहिती काढली किंवा बघितलं तर याच्यावरती चर्चा कुठेच नाही आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट जाणून घेऊ की नक्की मॅटर काय आहे, नक्की हा मॅटर कुठून सुरू झाला. युद्ध तर इराण आणि अमेरिकेमध्ये चाललंय, मग इस्रायल, व्हिएतनाम हे देश त्याच्यामध्ये कुठून आले, दुबईवरती का हल्ले झाले, तर हे सगळं आपण सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, 1951 हा जो काळ होता, या काळामध्ये इराणमध्ये डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही सरकार होतं. लोकशाही सरकार असल्या कारणाने जे काही निर्णय असतात ते लोकांच्या हितासाठी घेणं अपेक्षित असतं. आणि त्यावेळेस त्यांचे जे अध्यक्ष होते मसूद यांनी काय केलं की तेलाचं जे हे होतं ते तेलाचं संपूर्ण राष्ट्रीयकरण करून टाकलं. आणि मग याचा जो फटका होता तो अमेरिकेला बसला, कारण त्या काळामध्ये अमेरिका हा तेलाचा इम्पोर्ट देश होता. म्हणजे तेल इम्पोर्ट करणारा देश, सर्वात जास्त इम्पोर्ट करणारा देश हा अमेरिका होता. आता राष्ट्रीयकरण झाल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला. त्यानंतर आता काय झालं, आपण जर इतिहास बघितला तर जवळजवळ सेकंड वर्ल्ड वॉरपासनं तर 2000 पर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारण, इवन आजसुद्धा सगळं आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ना ते तेलाभोवतीच फिरतंय. म्हणजे तेल हाच मेन फॅक्टर आहे. भांडणं झाले तेलामुळे, मैत्री झाली तेलामुळे, म्हणजे तेल हा पूर्ण जागतिक आंतरराष्ट्रीय राजकारण फिरवू शकणारा फॅक्टर आहे. आता एवढ्या याच्यामध्ये जर इराणनं तेलाचंच राष्ट्रीयकरण केलं म्हटल्यावर साहजिकच आहे अमेरिकाने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि तिथलं जे काही सरकार होतं ते बदली करून टाकलं आणि आपल्या फ्लेवरचं सरकार तिथं आणलं. आता तिथं जे सरकार आलं ते रजा शाह पहलवी यांचं सरकार आलं आणि हे जे सरकार होतं ते पूर्णपणे अमेरिकेच्या फ्लेवरमधलं सरकार होतं. आता 1951 पासून स्वतःच्या फ्लेवरचं सरकार असलं अमेरिकेनं काय केलं की इराणमधलं संपूर्ण जे ऑइल आहे ते स्वतः घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याच्यावरती सर्व निर्बंध, रूल्स वगैरे हे अमेरिकेचे होते, कारण की जे RSP सरकार होतं ते संपूर्ण अमेरिकेचं सरकार, अमेरिकेच्या फ्लेवरचं सरकार होतं. त्यांनी फक्त डिक्टेटर म्हणून काम केलं आणि त्यामुळे जो इराणमधल्या लोकांचा असंतोष होता, तो अमेरिकेवरचा रोष होता, तो वाढत गेला आणि यामुळे लोकांनी अमेरिकेबद्दल यांचे जे इराण आणि अमेरिकेचे संबंध होते ते खराब व्हायला लागले. आता याच्यावरती काय झालं, काय म्हणतात ना, एखादा अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये क्रांती ही होतच असते. तर तशी क्रांती ही 1 वर्ष, कुठलं 1971 हे महत्त्वाचं आहे बरं का. ह्या 1971 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. म्हणजे की त्यांनी अँटी RSP जी क्रांती असते, अँटी म्हणजे US जी क्रांती असते ती तिथं झाली. इस्लामिकचं सरकार आलं आणि जे इस्लामिक सरकार होतं ते पूर्णतः अमेरिका विरोधात होतं. म्हणजे त्यांचं जो काही प्रोपोगेंडा होता तो RSP सरकारच्या पूर्ण विरोधात होता. आता इथं एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की इस्लामिक सरकार तिथं स्थापित झालं. इस्लामिक सरकार म्हणजे काय, की हे धर्मावर आधारित सरकार होतं. म्हणजे मुस्लिम लोकांचा नेता हा तिथं होता. आता त्याच्यानंतर काय, म्हणजे आता आपल्या इकडं कसं असतं की धार्मिक नेता वेगळा असतो आणि पॉलिटिकल नेता वेगळा असतो, परंतु इराणमध्ये धार्मिक आणि पॉलिटिकल हा नेता एकच झाला. त्याचं नाव अलाउद्दीन खोमोनी हे त्या नेत्याचं नाव होतं. आणि खोमोनी जी आहे ना ही तिथली पदवी आहे. म्हणजे अलाउद्दीन खोमोनी, हे अलाउद्दीन हे त्यांचं नाव आणि खोमोनी ही त्यांची पदवी असते. अलाउद्दीन खोमोनी यांना इस्लामिक क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे आता आपल्याला काय समजलं की इस्लामिक क्रांती जी 1979 मध्ये झाली तो मूळ मुद्दा आहे. त्या इस्लामिक क्रांतीमध्ये US आणि इराण यांचे जे संबंध होते ते बिघडले, कारण की RSP जे सरकार होतं ते पूर्णतः अमेरिकेच्या फ्लेवरचं सरकार होतं.
परंतु अलाउद्दीन खोमोनी यांचं जे सरकार होतं ते इराणच्या हितासाठी होतं. इराणमध्ये मग आता 1979च्या नंतर काय झालं, इराणनी स्वतःला इम्पॉवर करण्याचा प्रयत्न केला, स्वतःला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्येच त्यांनी काय केलं, न्यूक्लिअर पॉवर जे आहे, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये स्वतःला इम्पॉवर करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यावरती वारंवार US-नी, अमेरिकेने आक्षेप घेतला की हे मानवहितासाठी अयोग्य आहे, इराणने हे केलं नाही पाहिजे. मुद्द्यावरनं त्यांच्यातले भांडणं होतच गेले, कारण विरोधाभास हा झाला. RSP सरकार गेलं, खोमोनींचं तिथं वर्चस्व आलं आणि ते अमेरिकेच्या फ्लेवरमध्ये नव्हतं. आणि मग अमेरिकेने काय केलं, UA-मध्ये जे असतं ना की हा मुद्दा नेला की इराण न्यूक्लिअर बॉम्ब बनवते आणि मग याचा परिणाम काय झाला की अमेरिकेच्या सारख्या कुडबुडींमुळे जे आर्थिक प्रतिबंध होते इराणवरती ते सर्व देशांनी लावले आणि इराणला मग ह्या गोष्टीचा राग आला आणि त्यामुळे सारखे याला म्हणजे हल्ला प्रत्युत्तर ह्या गोष्टी होत राहिल्या. आता इस्रायल याच्यामध्ये कसा आला, तर 2020मध्ये इस्रायलनी इराणवर हमला केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो एक कमांडर होता तो तिथं ठार झाला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणनं पुन्हा इस्रायलवर हमला केला आणि परत त्याचं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं इराणवर हमला केला. म्हणजे हल्ला हे चालूच आहे, परंतु मेन विषय काय हे समजणं महत्त्वाचं आहे. आता ह्या हल्ल्यांचा भारताला सुद्धा फटका बसणार आहे बरं का. आता तो फटका कसा बसणार आहे की भारत इराणचं एक बंदर विकसित करत होतं, शापर बंदर. त्या बंदरात थ्रू भारत हा पुढच्या देशांसोबत व्यापार सुरळीत करणार होता, परंतु आता ह्या हमल्यांमुळे भारताला सुद्धा त्यामध्ये अडचणी येणार आहे, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. आता इस्रायलची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का. आता आपण बघू की इराण आणि अमेरिका यांच्या भांडणामध्ये इस्रायल आला कुठून, तर आता मी तुम्हाला सांगते. जर इस्रायल हा जो देश होता ना त्याची स्थापनाच 1949मध्ये झाली. 1949मध्ये इस्रायल या देशाची निर्मिती झाली. आता त्याच्या आधी हा देश जो होता ना त्याला पॅलेस्टाईन हा देश होता. आता हा जो देश आहे ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सुद्धा हे म्हणणं आहे की तो मूळतः इस्लामिक देश आहे, म्हणजे मुसलमान लोक तिथं होते, मुस्लिम लोकांचा तो देश होता. परंतु फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतरच म्हणा की इथं जे आहे ना यहुदी लोक आहेत, म्हणजे जे मूळचे युरोप अमेरिकेची जी लोक आहेत ना ते तिथे स्थलांतरित झाले आणि तेव्हापासनं इस्लामिक आणि यहुदी लोकांचा जो संघर्ष आहे ना तो तिथं कायमच राहिला आणि त्या संघर्षाला कुठेतरी थारा म्हणून अमेरिका आणि ब्रिटन जे संयुक्त राष्ट्र आहेत त्यांनी तिथं 1949मध्ये यहुदी लोकांना एक सेपरेट देश दिला, त्याचं नाव आहे इस्रायल. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात जर आपण बघितलं तर इस्रायल हा देश अमेरिका आणि ब्रिटन यांनी यहुदी लोकांना दिलेला देश. आता लक्ष देऊन ऐका. आता ही जी विभागणी आहे, आता जे फिलिस्तीन देश होता त्याच्यातनं इस्रायल देश निर्माण केला, म्हणजे ती कुठेतरी विभागणी झाली. परंतु ही विभागणी जी होती ही इतकी असंतुलितरित्या केली होती की तिथले जे मूळ मुस्लिम लोक होते त्यांना एकदम असा गच्चरचा थोडासा भाग देण्यात आला आणि जी यहुदी लोक होते त्यांना आलिशान असा भरपूर जास्त मोठा भाग देण्यात आला. आणि त्यामुळे यहुदी आणि जे इस्लामिक हे होते इस्लामिक लोक यांच्यातला संघर्ष कायम राहिला. त्या इस्लामिक लोकांना हमास म्हटलं जातं, तुम्ही ऐकलं असेल. तर हे हमास लोक जे आहेत ना ते कायम ह्या इस्रायलवर हल्ला करतात, जो नवीन देश अमेरिका आणि ब्रिटननी तयार केलेला आहे यहुदी लोकांसाठी. त्याच्यावर हे हमास लोक कायम हल्ला करत असतात आणि मग इस्रायलवर हल्ला झाला की अमेरिका ही इस्रायलच्या मदतीला येते. का? कारण इस्रायल आणि अमेरिका हे जानी दोस्त येतं, म्हणजे अमेरिका म्हणजे इस्रायल आणि इस्रायल म्हणजेच अमेरिका. त्यामुळे जेव्हा कधी अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध होतं किंवा काही चकमकी होतात तेव्हा इस्रायल जो आहे तो अमेरिकेच्या बाजूने उभा राहतो. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुमचे 2 मुद्दे क्लिअर झाले असतील की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये मॅटर काय झाला होता आणि दुसरी गोष्ट की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये मॅटर असताना इस्रायलमध्येच कसं काय आला. हे 2 मुद्दे क्लिअर झाले तुमचे व्यवस्थित. तर हे मूळ कारण होतं की ह्या विवादाचं मूळ कारणच हे होतं. आपण न्यूजवर बघतोय, सगळीकडे बघतोय, तर मूळ कारण जे आहे ते आपल्याला पटकन समजलं नाही. फक्त कुणी कुणावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याचे परिणाम काय झाले, अमेरिकेनं काय भूमिका घेतली, इराणच्या अध्यक्षांनी काय बोललं आणि त्यामुळे हे सगळं आपण जे आहे ना ते बघत आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कारण माहिती शोधायला याला खूप वेळ लागतो, विशेषतः म्हणजे खूप वेळ द्यावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे आपण व्हिडिओ
जर आपण व्हिडिओचं ॲनालिटिक्स बघितलं तर त्याच्यामध्ये जे व्ह्यूअर्स असतात ना, तर ते नॉन सबस्क्राईब व्ह्यूअर जास्त आहेत आणि सबस्क्राईब ज्या लोकांनी केलं आहे ते लोक कमी व्हिडिओ बघतात. तर असं करू नका, प्रत्येक गोष्टीमागं मेहनत असते. आता दुसरा मुद्दा की सौदी अरब, आता इथं सौदी अरबसुद्धा आहे. सौदी अरबसुद्धा या युद्धामध्ये आलेला आहे. तर आता सौदी अरबची एंट्री कशी झालेली आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ खूप लाँग होतो, मोठा होतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सौदी अरबची एंट्री कशी झाली ते बघणार आहोत. तर आता बऱ्याच गोष्टींमध्ये ह्या युद्धाचा फटका हा बसलेला आहे. सगळं स्टॉक मार्केट म्हणा, सोनं म्हणा, वस्तूंच्या किमती म्हणा, महागाई म्हणा, सगळीकडून मिडल क्लास लोकांना किंवा प्रत्येकच लोकांना भरपूर प्रमाणात इथं परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे थोडंसं संयम ठेवा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि बाकी मॅटर काय आहे हा तुम्हाला समजलाच असेल. तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू आणि स्टे ट्यून. असंच माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.